विद्यार्थ्यांच्या व्हिडिओची दखल, आदित्य ठाकरे यांचा प्रशासनावर निशाणा। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी येथे आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट देत शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। गावातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या व्हिडिओची दखल घेत ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केले। आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर काल रात्री रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले, मात्र गावाच्या मागच्या बाजूने प्रशासन अंधारात निघून गेलं, असा आरोप त्यांनी केलाय। पेगलवाडीतील शाळेतील सुविधांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले। शाळेत पुरेशा वर्गखोल्या नाहीत, बाथरूमची सुविधा नाही, त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री महोदय, जशी आमदारांसाठी स्पेशल केस म्हणून निधीची तरतूद केली जाते, तशीच या विद्यार्थ्यांसाठीही स्पेशल केस म्हणून निधी द्यावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे। 2 वर्षापूर्वी रस्ता तयार करण्यात आला होता, मात्र आता या रस्त्याची दुरावस्था झाल्याचं सांगत ठेकेदारांनी कामाचा दर्जा सुधारण्याची गरज असल्याचंही नमूद केलंय। राजकीय दौरा असला की प्रशासनाची धावपळ सुरू होते, मात्र विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे सातत्यानं लक्ष दिलं जात नसल्याची टीकाही त्यांनी केली। आदिवासी भागातील निधी पूर्णपणे खर्च होत नसल्याचा मुद्दाही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला। मंत्री असताना दुष्काळी दौऱ्यादरम्यान आदिवासी भागात लोकांना डोलीतून प्रवास करावा लागत असल्याचं आपण पाहिलं होतं, असं त्यांनी सांगितलंय। प्रशासनानं आदिवासी भागातील प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहण्याची मागणी त्यांनी केली आहे। यावेळी आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या भविष्यातील स्वप्नांबाबत माहिती जाणून घेतली। तुम्हाला अजून काय पाहिजे मला सांगा, मी तुम्हाला मदत करतो, असं आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिलंय। कुणाला भविष्यात काय बनायचंय, त्यांचं व्हिजन काय आहे, याबाबतही ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली। विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यांच्या प्रश्नाचा व्हिडिओ तयार केल्याबद्दल त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं। पेगलवाडीचा दौरा आटोपल्यानंतर नाशिक शहरातील खड्ड्यांची पाहणी करणार असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं। ठेकेदारांनी यापुढेही रस्त्यांची कामं दर्जेदार पद्धतीनं करावीत, असा इशाराही त्यांनी दिलाय। एकूणच विद्यार्थ्यांनी बनवलेल्या व्हिडिओमुळे समोर आलेल्या पेगलवाडीच्या रस्ते आणि शाळेच्या प्रश्नांना आता राजकीय पातळीवरही वाचा फुटली असून प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। बोल, आदित्य साहेबांनी तुम्हाला चॉकलेट दिलं, काय सांगाल? मी त्यांना एवढंच तुमचा व्हिडिओ पाहून आदित्य हिम्मत हरू नका आणि हिम्मत अशीच ठेवा। त्यांना धन्यवाद बोलायला बोल बोल एकेकाने बोला बोल दीदी बोल तुमचा व्हिडिओ पाहून घाबरू नका, विचार करा तुम्ही इंस्टाग्राम वर बोलताय। साहेब आहे महाराष्ट्राचे राज्याचे बोल साहेब बोल ना दीदी, तू का रील बनवला होता आणि आता साहेब स्वतः बघायला आले, तुला कसं वाटतंय? साहेबांना काय सांग? रस्ता खराब होता म्हणून आम्ही रील बनवली। मग आता साहेब स्वतः बघायला आले, कसं वाटतंय? नाही मी आलो त्याचा प्रश्न का विचारू, बिचाऱ्यांनी एवढी मेहनत घेतली, हिम्मत दाखवली, तेच खूप महत्त्वाचं आहे। बघा ना किती बेसिक आहे, आता रस्ता पाहिजे। तू व्हिडिओ बनवला त्यानंतर इथे काय काय बदल घडलेत? कोण कोण आलं रस्ता पाहण्यासाठी, तयार करण्यासाठी? कोणी रस्ता काय बुजवला तुमचा? थोडंसं बुजवलं। छान छान, ओके ओके ठीक आहे। करत आहोत आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये आहोत। इथे आम्हाला सांगण्यात येत आहे की आपण कुंभसाठी पुढच्या वर्षीसाठी मोठा खर्च करत आहोत। काल या 2 लहान मुलांनी, शाळेतल्या मुलांनी, स्मिता हिचं नाव आदित्य, या दोघांनी व्हिडिओ बनवून देशभरात आपण पाहतोय एक वेगळी जी काही मोहीम चालवली आहे, विद्यार्थ्यांनी चालवलेली आहे। देशभरातल्या गावागावात विद्यार्थी येतात पुढे आणि आपल्या शाळेबद्दल जी काही स्थिती आहे, रस्त्याची असेल, गावाची असेल, त्याच्याबद्दल बोलतात। एबीपीची छत्री काल आम्ही आल्यानंतर, काल रात्री आम्ही पाहत होतो, काल रात्रीपासून डागडुजी सुरू झाली। आज आम्ही येणार रक्त दौरा म्हणून कालपासून डागडुजी सुरू झाली। या सकाळी कलेक्टर येऊन गेले, आमदार येऊन गेले, पण जे येऊन गेले ते तिथे गावाच्या दाराआड येऊन गेले। आज ज्या रस्त्यावर आम्ही उभे आहोत तिथे आपण पहा परिस्थिती काय आहे। मी प्रेसला विनंती करीन, मी इथून थोडं पुढे निघाल्यानंतर आपण या रस्त्याचे पूर्ण हाल जे आहेत ते पाहावे। त्यानंतर इथून बांधावरनंही लहान मुलं चालत जातात, अनेकदा अनवाणी चालत जातात, कारण ज्या चपला आहेत त्या देखील फाटतात। आणि तिथे आम्ही पहिले शाळेत गेल्यानंतर पाहिलं तर शाळेमध्ये वर्गखोल्या नाही आहेत, बाथरूम नाही आहेत। एका मंदिराच्या परिसरात एक वर्गखोली बसली होती, दुसरी वर्गखोली आहे, तिथे 3 वर्ग एकत्र बसतात। अक्षरशः शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल आहे। मुख्यमंत्री महोदय, आपण जर पाहत असाल तर जसं आपल्या एका आमदारासाठी आपण काल स्पेशल केस करून 18 कोटी शासकीय पैशाचे कर्ज दिलेले आहेत, तसं जर स्पेशल केस करून अशा शाळांना आणि अशा गावांना देखील आपला फंड इथे पोहोचेल, नुसतं पोहोचेल तर खरोखर रस्त्यावर येईल हे आपण काळजीपूर्वक पाहावं।
जे मला इकडचे सरपंच आणि स्थानिक गावकरी सांगत होते ते हेच आहे. 2 वर्षापूर्वी पण हा रस्ता बनवला गेला आणि तो रस्ता असं सगळ्यांना वाटलं होतं की टिकेल, पण 2 वर्षापूर्वीचा रस्ता आणि आता काल रात्रीचा केलेला डागडुजी प्रवीण सर छत्री तिकडे करा थोडी. तुम्हाला कोणाला प्रवीण सर छत्री तिकडे करा ना. ही मुख्यमंत्री महोदयांना लक्ष असेल. शाळेची व्यथा मांडताय, शिक्षण शिक्षण मंत्र्यांचं लक्ष खरोखर शिक्षणावर आहे का? आणि आपण पाहताय राज्यभरातून परवा कर्जतमधून झालं आणि काय होतंय की एखाद्याने व्हिडिओ टाकल्यानंतर एखाद्या प्रवीण सर ऐकत ना. धावपळ होते. हो क्रॉस करा ना ती. पक्षाची ही सगळी डाव आहेत, म्हणजे मतदान करणं झालेलं आहे, वर्षानुवर्षी जास्त सत्तेत बसले. हे मित्र हात वर कर, स्थानिक हात वर कर. लोकप्रतिनिधी आहेत. मला याच्यात राजकारण आणायचं नाहीये, पण राजकारण पलीकडे जाऊन मी खास या 2 तरुण विद्यार्थ्यांचं अभिनंदन करायला आलो, कारण यांनी हिंमत दाखवली. आणि अशीच विनंती करीन सगळ्या तरुण मित्रांची, देशभरातले असतील, आपल्या राज्यभरातले असतील, की आपण देखील असंच प्रश्न विचारत जा. अगदी आम्हाला विचारले, विरोधी पक्षाला आणि सत्ताधारी पक्षाला, ते आपलं कर्तव्य आणि ते आपण करा. आम्ही आमचं कर्तव्याचं जे काही पानं नसतं ते आपल्यामुळे ही राजकीय लोकांना जाग येते. नाशिक शहरात देखील आपण त्यांच्यावर पाणी पडतं तेव्हा. मी मंत्री असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना दुष्काळी दौरा जेव्हा काढला होता तेव्हा ह्याच मतदारसंघांमध्ये अनेक गावांमध्ये गेलो होतो. कलेक्टर कदाचित त्यावेळीचे माझ्यासोबत आले होते आणि एखाद्या मंत्र्याचा दौरा लागल्यानंतर अनेक ठिकाणी आपण पाहिलं. मग त्र्यंबकेश्वरला जिथे गुप्त गोदावरी पण मागून आहे वगैरे, तिथे ते मंदिरावरती अक्षरशः डोल्यांमधून लोकांना वरती खालती न्यायला लागायचं. मी येत होतो म्हणून रस्ता पहिला कच्चा बनवत होता. म्हणजे अनेक वर्ष आपण पाहतोय की सरकारं येतात, सरकारं जातात, लोकप्रतिनिधी येतात, जातात, बदलतात, पण परिस्थिती का बदलत नाही. आणि परत एकदा मी हेच सांगेन की जसं ही स्पेशल केस एका मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या आमदारासाठी, साखर कारखान्यासाठी केली, तसं ह्या रस्त्यासाठी असेल, राज्यातल्या शाळांसाठी असेल, स्पेशल केसेस सगळीकडे व्हाव्यात. आपण नाशिक शहरात देखील इथून पुढे आता जाणार आहोत आपण. पुढे नाशिक शहरात जाऊन ती देखील कामं सगळी पाहणार आहोत. पण तुम्हाला एक सांगतो, मी आता मुंबई नाशिक जेव्हा येत असताना, आणि हे अनेक वर्ष मी पाहतो, अनेकदा आम्ही सोशल मीडियावर व्यक्त झालेले आहे, अनेकदा आंदोलनं देखील झालेली आहेत. भिवंडीचे जे रस्ते आहेत, नॅशनल हायवे अथॉरिटीचे ते 2 पूल जे आहेत ते अजून पूर्ण झाले नाही आहेत. 10-12 वर्ष आम्ही पाहतो तसेच्या तसे चाललेले आहेत. आणि ठेकेदारीने जर ऐकलं नाही तर कधी ना कधीतरी लोक ठोकेदार होणार आहेत. हे ठेकेदारीने लक्षात ठेवावं. ओके.